मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी संभाजीनगरमधील हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। यावेळेला त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। तसंच ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये जास्त वेळ लागू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळेला विखे पाटलांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या जीआर बद्दल कुणाला काही शंका असेल तर त्यांच्या सोबत समोरासमोर चर्चा करायला तयार असल्याचंही विखे पाटील म्हणाले। गैरसमज पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका असंही विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। थांबवलं का? काही बंद केली तुमच्याकरता? तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषणं केली असती, मतं मांडली असती, ती काही पाटलांनी काही तुम्हाला नकार दिला होता का? आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायच्या आणि लोकांचा संभ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीच आहे। तरी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, की तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला। एनी टाइम यू कॅन कम। मी काही दरवाजे बंद केलेले नाही ना। समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे।